नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी गोष्ट करणार आहे जे-एन-एम नर्सिंग फर्स्ट इयरच्या सब्जेक्टच्या बद्दल. जर बघायला गेलो जे-एन-एम नर्सिंगचे फर्स्ट इयर सब्जेक्ट, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 4 सब्जेक्ट हे बघायला मिळतात किंवा तुम्हाला 4 सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो. ज्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे बायोसायन्स, ज्याचे उपविषय आहेत एनाटॉमी, फिजिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी. दुसरा तुमचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे बिहेवियर सायन्स, ज्यामध्ये तुम्हाला सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी या सब्जेक्टचा स्टडी करायचा असतो. त्याचप्रमाणे तुमचा तिसरा विषय आहे नर्सिंग फाउंडेशन, ज्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग आणि फर्स्ट एड हे उपविषय असतात. नंतर चौथा आणि शेवटचा विषय आहे तो म्हणजे तुमचा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट, ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट त्याचबरोबर न्यूट्रिशनचा अभ्यास करायचा असतो. पुढे आपण आता एक-एक विषयाबद्दल डिटेल बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया बायोसायन्स बद्दल. बायोसायन्समध्ये तुम्हाला 3 उपविषय असतात. पहिला असतो एनाटॉमी, दुसरा असतो फिजिओलॉजी, तिसरा असतो मायक्रोबायोलॉजी. एनाटॉमीमध्ये तुम्ही शरीराचं डिटेल स्ट्रक्चर स्टडी करतात. काय करतात तुम्ही शरीराचं डिटेल स्ट्रक्चर बद्दल स्टडी करतात. आणि फिजिओलॉजीमध्ये काय करतात तुम्ही जे स्ट्रक्चर बद्दल तुम्ही अभ्यास केलेला आहे ते काम कसं करतं. उदाहरणार्थ तुम्ही हार्ट बघितलं, हार्टबद्दल अभ्यास केला, हार्टचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्याबद्दल स्टडी केला आणि मग तुम्ही फिजिओलॉजीमध्ये काय शिकणार, की ते फंक्शन कसं करतं, हार्ट काम कसं करतं, हे आपण फिजिओलॉजीमध्ये स्टडी करतो. नंतर येतं मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये जे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही, त्या सूक्ष्मजीवांचा आपण अभ्यास करत असतो. जे सूक्ष्मजीव आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही, ज्यांना बघण्यासाठी फक्त आणि फक्त मायक्रोस्कोपचा उपयोग केला जात असतो, त्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास हा मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जात असतो. पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा तो म्हणजे बिहेवियर सायन्स. बिहेवियरल सायन्समध्ये तुम्हाला 2 उपविषय बघायला मिळतात. पहिला असतो सायकोलॉजी आणि दुसरा असतो सोशिओलॉजी. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. हा तुमचा फिजिओलॉजी नाही तर कोणता विषय आहे सायकोलॉजी पहिला विषय आणि दुसरा कोणता आहे तुमचा सोशिओलॉजी. सायकोलॉजीमध्ये तुम्ही जे मानसशास्त्र आहे त्याचा अभ्यास करतात. तर सोशिओलॉजीमध्ये तुम्ही जे समाज आहे, ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाविषयी स्टडी करतो. स्टडी ऑफ सोसायटी इज नोन ॲज सायकोलॉजी. पुढचा विषय आहे आपला तो म्हणजे नर्सिंग फाउंडेशन. नर्सिंग फाउंडेशनमध्ये तुम्ही फंडामेंटल ऑफ नर्सिंग शिकतात, त्याचप्रमाणे फर्स्ट एड शिकत असतात. फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये तुम्हाला जे नर्सिंगचे बेसिक आहे, नर्सिंगचे जे बेसिक प्रोसिजर्स आहे, नर्सिंगच्या प्रोसिजर्स आहे, त्यानंतर नर्सिंगची जी हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या प्रोसिजर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये बघायला मिळतात. आणि फर्स्ट एड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे प्रथम उपचार आहे, कुठकुठले आजारांवर कुठकुठल्या गोष्टींवर प्रथम उपचार द्यायचे याचा अभ्यास फर्स्ट एडमध्ये केला जात असतो. पुढे जर बोलायला गेलो मी, पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा तो म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. शेवटचा सब्जेक्ट आहे तुमचा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट हा तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये स्टडी करायचा असतो आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड हा तुम्हाला थर्ड इयरमध्ये स्टडी करायचा असतो. एकूण 2 या विषयाचे भाग केलेले आहेत. जो फर्स्ट भाग आहे तो तुम्हाला फर्स्ट इयरला स्टडी करायचा असतो आणि जो तुमचा दुसरा भाग आहे तो तुम्हाला कुठे स्टडी करायचा असतो? थर्ड इयरला स्टडी करायचा असतो. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये जर गोष्ट करायला गेलो मी, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये तुम्हाला न्यूट्रिशन म्हणजे पोषणशास्त्र किंवा पोषण आहारशास्त्र शिकवलं जातं. ज्यामध्ये तुम्हाला कुठकुठले आहार कुठल्या पेशंटला दिलं जातं, कुठल्या आजारावरती कुठला आहार द्यायचा असतो. त्यानंतर कुठल्या आहारामध्ये किती न्यूट्रिएंट्स असतात, कुठला आहार शरीरासाठी उपयुक्त आहे, या गोष्टी आपल्याला न्यूट्रिशनमध्ये शिकवल्या जात असतात. आणि त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्टमध्ये तुम्हाला जो कम्युनिटी आहे, कम्युनिटी म्हणजेच काय आपला जो समाज आहे, त्या समाजाचं आरोग्य आणि त्या समाजाला कुठकुठल्या नर्सिंग सेवा आपण देऊ शकतो, त्यांचा अभ्यास हा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बघितलं कुठकुठले सब्जेक्ट जे तुम्हाला जे-एन-एम नर्सिंगमध्ये जे-एन-एमच्या पहिल्या वर्षामध्ये शिकायचे असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचं आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. जर मी गोष्ट करायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या सगळ्या सब्जेक्टचे नोट्स हवे असतील, तर मी WhatsAppला एक ग्रुप ओपन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स अवेलेबल केले जात असतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपची लिंक मिळेल. तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि फ्री नोट्स मिळवा. असेच नोट्स व व्हिडिओ मिळवण्यासाठी, फ्री स्टडी व्हिडिओ मिळवण्यासाठी व नोट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारे जे पुढील भावी लेक्चर आहेत, अभ्यासासंबंधी किंवा तुमच्या परीक्षेसंबंधी ते लेक्चर तुम्ही मिस करू शकणार नाही. लवकरात लवकर चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे व पालकांना विनंती आहे, नर्सिंगच्या अपडेटसाठी लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन फ्रेंड्स, टेक केअर.